नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मोहाडी नगर पोलिसांची अवैध मद्य तस्करी विरोधात मोठी कारवाई. मोहाडी नगर पोलिसांनी अवैध मद्य तस्करी विरोधात मोठी कारवाई करत विना परवाना साठवणूक व वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 1,02,16,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे मोहाडी नगर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर विदेशी व देशी दारूचा साठा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन तसेच इतर साहित्य आढळून आले. सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेले असून या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी नगर पोलीस करीत आहेत. दरम्यान अवैध मद्य विक्री व तस्करी विरोधात कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत टिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. मोहाडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे ज्यामध्ये विदेशी मद्यसाठा आहे. या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे PSI नितीन करांडे, हेड कॉन्स्टेबल सचिन महाग, हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील, कॉन्स्टेबल चेतन जोडेकर यांनी सदर ट्रकला थांबवून त्यातील मालाबाबत विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेता त्यामध्ये सुमारे 92,16,000 इतका मुद्देमाल विदेशी गोवा विस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे. तसंच 10 लाखाचा ट्रक हा मिळून आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ड्रायव्हर मुकेश नत्तू प्रजापती राहणार मध्य प्रदेश यास ताब्यात घेतलेले आहे. गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास हा PSI करांडे करत आहे. सदर गुन्ह्याची वाहतूक कुठपर्यंत होत होती आणि सदर माल कोणाचा आहे याबाबत तपास करत आहे.